तारळे खुर्द इथल्या चिंचमाई मंदिर परिसरात दामोदर चौगले यांच्या रिकाम्या जागेत अनेक शेतकऱ्यांनी पिंजर आणि कापलेल्या गवताच्या गंजी रचून ठेवल्या होत्या। या ठिकाणावरून महावितरणची विद्युत वाहिनी गेली असून आज दुपारी 3:30च्या सुमाराला अचानक गवताच्या गंजीला आग लागली। वाऱ्यामुळे आग झपाट्यानं पसरली। स्थानिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। भोगावती साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं, मात्र आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं गवत आणि पिंजराच्या तब्बल 15 गंजा पूर्णपणे जळून खाक झाल्या। या आगीत तानाजी चौगले, अशोक चौगले, आनंदा साबळे, दत्तात्रय कदम, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, मारुती पाटील यांच्यासह एकूण 9 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून जनावरांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या आगीचा फटका लगतच्या नेताजी चौगले यांच्या आंब्याच्या बागेलाही बसला असून त्यांचं 50,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचं नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे।